हिंगोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यामधून एका तरुणाने दिल्लीकडे झेप घेण्याचा निर्णय घेतला आणि हिंगोली ते दिल्ली असा त्याचा हा प्रवास कोणत्या पद्धतीनं घडला याविषयी आपल्यासोबत मध्य प्रदेश सरकारमध्ये क्रिप्स अंतर्गत स्वयंरोजगार व रोजगारासंदर्भात ज्यांची संस्था काम करते त्या ज्या संस्थेनं जगभरातील 32 देशामध्ये स्वयंरोजगारासंदर्भात अभ्यास केला असे डॉक्टर श्रीकांत पाटील आपल्यासोबत आहेत। तर त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर रीता पाटील ह्या आहेत, ज्या की स्वयंरोजगार व कौशल्य विकास मंत्रालयामध्ये त्यांनी सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहतात। मॅक्स महाराष्ट्रपे मी तुमच्या दोघांचं सुद्धा स्वागत करतो। नमस्कार। प्रामुख्यानं जर पाहिलं तर हिंगोली हा जो जिल्हा आहे तो कुणाला नकाशावरही माहीत नसेल की हिंगोली नावाचा एक जिल्हा महाराष्ट्रात पण आहे। मात्र एका छोट्याशा जिल्ह्यामधून ज्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि इनमीन असे 4 तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातला एक मध्यमवर्गीय तरुण ज्याची हिंगोली जिल्ह्यापासूनची जी सुरुवात आहे ती दिल्लीपर्यंत जाते। हिंगोली ते दिल्ली हा प्रवास कसा घडून आला, काय सांगणार? हिंगोली जिल्ह्यामध्ये माझं गाव बाळापूर शेवाळ्याजवळ शेवाळा गाव आहे। गाव तसं पाहिलं तर खूप जुनं गाव आहे आणि आपण ज्या पद्धतीनं हिंगोलीबद्दल सांगितलं तर आपला जिल्हा खरंच एक मागासलेला जिल्हा आहे। देशाला एक देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये अशी काही जिल्ह्याला ओळख नाही आहे। पण मी जिल्ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनांनी पाहायला गेलो तेव्हा मला असं वाटतं की ज्योतिर्लिंगासारखं पवित्र स्थान आपल्याकडे आहे। आपल्याकडे नरसी नामदेव आहे। हिंगोली लोकसभेचा विचार केला तर आपल्याकडे सहस्त्रकुंड आहे, आपल्याकडे जलेश्वर आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आदरणीय भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुखांचा जिल्हा आहे। ही खूप मोठी ओळख आपल्याला आहे, पण कालांतराने ही ओळख पुसल्या गेली, मागासले पण आपल्यावर आलं आणि ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की एका छोट्याशा गावातनं जो प्रवास सुरू झाला तर पहिली शाळा माझी कृष्णापूर म्हणजे शेवाळ्याच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे, त्या गावापासून पहिली आणि दुसरी ही एका चिंचेच्या झाडाखाली झाली आणि तो प्रवास सुरू झाला। वडील शासकीय नोकरीत असल्यामुळे सारख्या बदल्या आणि जिथे बदली तिथे शाळा, तर माझी शाळा डोंगरकड्याला असेल, अर्धापूरला असेल, बाळापूरला असेल, हा प्रवास होत गेला। पुढे जाऊन मी पुण्यात शिकलो सिम्बायसिसला, नंतर PhD कौशल्य विकास रोजगारात केली। त्याचं कारणही खूप इंटरेस्टिंग होतं, का केली PhD? दिवाळीच्या दरम्यान घरात जरा स्वच्छता करायची होती आणि आम्ही दोघंही नोकरीत असल्यामुळे कुणीतरी मदतनीस हवा होता, तर ते मदतनीस शोधण्यासाठी पुण्यात आम्ही वारजेला गेलो। एका पुलाच्या खाली काही मुलं उभे होती जे लोक बिगारी कामगार असतात आणि तो प्रवास पाहत असताना त्या मुलाकडे गेलो आपण, त्याला गाडीत बसवलं आणि म्हणलं काय घेणार काय नाही असं विचारलं। पैसे त्यांनी सांगितले साहेब 300-300 रुपये घेऊ आणि त्यांना गाडीत बसून मी घरी आणलं। तोपर्यंत घरी आल्यानंतर त्यांनी सगळी घरातली स्वच्छता केली आणि आमच्या दोघांची भाषा घरी असो बाहेर असो ती आपल्या एकदम मराठवाडा स्टाईल बोलतो आम्ही, आपली भाषा जुनी आहे, मूळ आहे आपलं। तर ते बोलत असताना त्या मुलांना उत्सुकता वाटली की साहेब तुम्ही कुठले म्हणे। मग मी त्यांना सांगितलं की असं असं गाव आहे बाबा, तर ते आपल्या गावाच्या बाजूचेच होते 10-15 किलोमीटर। पण त्यांना ते उत्सुकतेत बोलले, पण त्यांना नंतर असं आठवलं की आपण हे सगळं वेगळं काम केलं आहे आणि ते पोरं BA BCom झालेले होते, एकाचं ते MCom झालं होतं। तर त्यांनी असं मला विनंती केली की साहेब गावाकडे सांगू नका, पैसे द्या किंवा नका द्या। तर तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि माझ्याही डोळ्यात अश्रू आले। असं वाटलं की आपण जे काम करतोय, आपण जे शिकलोय, ज्याचा अभ्यास केला आहे, 2 पोस्ट ग्रॅज्युएशन्स केले, PhD केले आणि आपण पण त्याच चिंचेच्या झाडाखालून सिम्बायसिस आणि बाहेरच्या देशांपर्यंत गेलो, तर आता परत आपल्या गावातल्या मुलांसाठी करू आणि ही जर विदारक परिस्थिती असेल तर या परिस्थितीला तोंड द्यावं, ह्या दृष्टिकोनातनं प्रवास सुरू झाला। नंतर आत्मनिर्भर भारत आदरणीय पंतप्रधानांनी सुरू केलं, त्याच्यावर तुम्ही पुढे आपण चर्चा करूया त्याचा काय उद्देश आणि काय आहे। तर हा प्रवास ॲक्च्युली असा सुरू झाला। एका सामान्य कुटुंबातला राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक तरुण एखाद छोट्याशा खेड्यामधून निघतो, समाजकारण ते राजकारण हा जो प्रवास आहे, समाजकारणी माणूस राजकारणापासून शक्यतो दूर असतो, तर समाजकारण करत करत राजकारणामध्ये एक वेगळी भूमिका ठेवणारा किंवा वेगळा चेहरा असणारा, सर्वसमावेशक असणारा असा एक उभरता नेता म्हणून आपल्याकडे पाहते,
हिंगोली लोकसभेमध्ये तर आपल्याविषयीची बरीचशी चर्चा आहे. जे काही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ते आपल्याविषयी बोललेले आहेत. तर हा समाजकारण ते राजकारणाचा प्रवास कसा आहे? नाही, आम्ही समाजकारणात मूळ उद्देश आहे, म्हणजे आम्ही दोघंही पती पत्नींनी लग्न झालं त्या जेव्हा ठरवलं की वयाच्या 45 नंतर आपण पूर्ण समाजसेवेत जाऊ आणि पूर्ण वेळ खूप भाग्य आहे की प्रतिभाताई पाटीलजी यांचा सहवास मिळाला, अब्दुल कलाम साहेबांचा काही प्रमाणात सहवास मिळाला, प्रकाश आमटेजी किंवा आपले राजेंद्र सिंह वॉटरमॅन ऑफ इंडिया, अशा मोठमोठ्या लोकांचा खूप कमी वयात संपर्क आला आणि त्यांच्याबरोबर कार्य करण्याचा एक आपल्याला योगदान करण्याचं किंवा त्यांच्याबरोबर काम करताना थोडंसं शिकायला मिळालं. तेव्हा असं वाटलं की समाजकारण हेच प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. पण मागच्या 2-2.5 वर्षातल्या ज्या घडामोडी घडल्या, आत्मनिर्भर भारत लिहिताना कोविड चालू होतं, आपण सगळे लोक त्यावेळेस म्हणजे दुधाची पिशवी पण धुवून घेत होतो. पण त्यावेळेस अशी एक चर्चा झाली, आदरणीय किशन रेड्डीजी गृहमंत्री होते आणि गृहराज्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा झाली आणि पंतप्रधानांनी तेव्हा आत्मनिर्भर भारत ही संकल्पना तयार करण्यास सांगितलं. आणि त्यावेळेस कोविडही चालू होता, आमच्या दोघांनाही कोविड झाला, मुलांनाही कोविड झाला, आम्हाला ते प्रोजेक्टही लिहायचा होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, आपण त्या पुढच्या प्रश्नामध्ये घेऊ. पण त्याच्यामध्ये असं वाटलं की आम्ही जेव्हा प्रकल्प लिहित होतो त्याच वेळेस गावाकडनं फोन असायचे की याला रेमडेसिविर नाही आहे, याला हे नाही, त्याला ते नाही आहे. तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय ग्रुप केले होते, प्रत्येक जिल्ह्याचा हेड होता, जवळपास 3200 लोकांना मदत करता आली. आणि आधी पण शाळांमध्ये जाणं, शिकवणं, जी नाळ आहे समाजाशी असेल किंवा आपल्या लोकांशी जी नाळ असेल, आता गावाकडे जाताना मी तुम्हाला ओळखूच येणार नाही, ज्या पद्धतीनं आपल्या मराठवाड्यातले जे फेवरेट शब्द आहेत ते सहज तोंडात येतात, कारण ते जीवन जगलेलं आहे. म्हणजे मला एका माणसानं विचारलं की बा तुम्ही बाहेर राहिले, तुम्हाला इकडचं भाग माहीत आहे. म्हटलं काका, तुम्ही वतलाला जाळ लावून आंघोळ केली आणि मी केली. नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळं फार काही वेगळं आयुष्य आपल्या दोघांचे नाही. बरोबर आहे. तर सामाजिक हा पहिला विषय आहे. म्हणजे आम्ही थोडेसे भावूक आहोत, एखाद्याला काही त्रास होत असेल तर ते पटकन जाणवतो. आणि राष्ट्रप्रथम ही आयडिओलॉजी सतत डोक्यात भिनते. म्हणजे माझ्या बाबतीत मी जिथे जातो तेव्हा राष्ट्राबद्दल बोलतो. पार्टी असेल, बाकीच्या गोष्टी योगायोगाने येतील, पण पहिल्यांदा जो राष्ट्र आणि राष्ट्रपुरुष हे दोघं आपले सर्वोत्तम आहेत, राष्ट्र सर्वोपरी आहे. त्याच्यामुळे समाजकारणाला जर राजकारणाचं बळ मिळालं, म्हणजे एखादं जर गोष्ट कुठली तुम्हाला करायची आहे, वैयक्तिक करायची असेल तर त्याला सीमा आहेत, आम्ही करून पाहिल्यात. पण एखादी संवैधानिक पदावर तुम्ही जेव्हा असता, जसं मी आज मध्य प्रदेशमध्ये मागच्या 2-2.5 वर्षापासून नियुक्ती झाली, मुख्यमंत्र्यांनी ती संधी दिली काम करायची. तर आधी जेव्हा रोजगार देत होतो मुलांना आणि ते पॅशन होती आणि जी तुम्हाला एक भावनिक घटना सांगितली, त्याच्या मानाने ही लाखात जाती आहे आणि ती काही शेकड्यात जात असेल. तर आपण पॉलिटिकल पॉवर फॉर दी सोशल रिफॉर्म ही एक गोष्ट मला असं वाटतं की उपयोगी आहे. आता मी ताईकडे येतो, कारण असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं हा महिलेचा हात असतो. तर त्याच मानानं आपण जे स्वयंरोजगाराचं जे मॉडेल देशभरामध्ये आपण जे राबवलेलं आहे, त्या संदर्भात त्याच वाटेवर डॉक्टर रीताताई पाटील म्हणजे आपल्या सौभाग्यवती ह्या त्याच ह्याच्यावर आहेत, ज्या की कौशल्य विकास अंतर्गत जे काही केंद्रीय मंत्रालय आहे त्याच्या सल्लागार आहेत त्यांनी. तर ताई, तुमचा हा प्रवास, आपण सोबत होतात, प्राध्यापिका म्हणून आपण काम केलं आणि आता आपल्या पतीसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून आता काम करत आहात. कसा अनुभव आहे एक शिक्षिका ते आता हा स्वयंरोजगाराचा तुमचा मॉडेल, जे दोघं नवरा बायको तुम्ही घेऊन चाललायत? हो, नक्कीच. हा खूप सुखद अनुभव आहे माझ्यासाठी तरी, कारण की माझंही जसं बालपण आहे खूप सामान्य घरातनं झालेलं आहे आणि माझा जन्म हा अमृतसरमध्ये पंजाबमध्ये झालेला आहे. माझे वडील डिफेन्समध्ये होते आणि तेही सरकारी नोकरच होते, पण त्यांचं रिटायरमेंट झालं आणि आमचं पूर्ण शिक्षण नांदेडमध्ये झालं. पण असं आहे की वडिलांचं एक स्वप्न होतं की आपल्या मुलींना शिकवायचं, त्यांना घडवायचं, त्यांना स्वावलंबी बनवायचं. आणि त्या प्रेरणेतनं आम्हालाही असं वाटायचं की नाही, आपण काहीतरी करायला हवं, आपण शिकायला हवं. कारण की शिक्षण हाच एक महत्त्वाचा भाग होता आमच्या आयुष्यामध्ये, की आपण काहीतरी करायचं आणि आपल्या पायावर उभं राहायचं. तर हे वडिलांचं स्वप्न पण मला साकार करायचं होतं. त्या दृष्टीने मग इंजिनिअरिंग झालं माझं, नांदेडमध्ये माझं बीटेक झालं. त्यानंतर स्थळ आलं यांचं आणि आमचं ज्या लग्न झाल्यानंतर
मी माझा प्रवास थांबवला नाही. म्हणजे माझी प्राध्यापिकाची नोकरी मी पुण्यामध्ये केली. कमिसमध्ये जवळपास आता मला 16 वर्ष होत आहेत मी तिथे जॉब केला. आणि लग्नानंतरही माझं शिक्षण चालूच होतं. त्यानंतर एमटेक केलं पुण्यातनं. आणि मुलांची जबाबदारी होती, घरातली जबाबदारी होती. पण त्याशिवाय साहेबांचं जसं उद्दिष्ट होतं की समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर मलाही कुठंतरी असं वाटायचं की आपलं हे चालतंय. म्हणजे आपण नोकरी करतोय, शिक्षण घेतोय, सगळं आपलं तर करिअर होतच आहे. आणि त्यासोबत आपल्या समाजामध्ये जे काही हिंगोली भागातनं मी पण आलेली आहे, तिथेच माझं मूळ गाव कंजारा आहे. तर कळमनुरी तालुक्यातलं हे जे गाव आहे ते असं आहे की अजूनही तिथे खूप शिक्षणाच्या खूप अशा सुविधा उपलब्ध नाही आहेत. जेव्हा आमचं दोघांचं असं बोलणं होतं, बऱ्याचदा व्हायचं की आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना काहीतरी शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावं, त्यांचे आयुष्य पण घडवावे. तर अशा उद्देशाने मग आम्हाला म्हणजे हे जर कोविडमधलं जसं उदाहरण आहे की आम्ही दोघांनी मिळून तो प्रकल्प लिहिला की स्वयंरोजगार असेल किंवा किती म्हणजे यांना रोजगार मिळवून देता येईल, यासोबत गरीब विद्यार्थ्यांना कसं शिक्षण मिळेल. याच्यानंतर आमचं कसं झालं की आम्ही दोघांनी जो प्रयत्न केला होता त्याच्यानंतर की आता 40 नंतर एकच असा ध्येय होता किंवा ध्यास म्हणा तुम्ही, आमच्या आयुष्याचा एकच ध्यास उरला की 40 नंतर आता बस झाला, आता आपल्याला आपल्या भागामध्ये काहीतरी करायचं आहे की जे गोरगरीब असतील, जे शिक्षणापासून वंचित असतील, ज्यांना सोयी सुविधा उपलब्ध नसतील, इवन जे काही मेडिकल इमर्जन्सीज असतील की आपल्या इथे मेडिकल कॉलेजेस तेवढे नाही आहेत, सुविधा नाही आहेत. आणि एक अजूनही मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो हिंगोली जिल्हा. तर त्या भागासाठी आपण काहीतरी करायला हवं, कारण की आमची तर नाळ आपल्या भागाशी जुळलेली आहे. नक्कीच. आणि आपण कितीही वरपर्यंत गेलो तरी शेवटीला आपलं गाव ते आपलं गाव असतं, ते आपण कधीच विसरू शकत नाही. तर ह्या उद्देशानेच मग मी पण यांच्यासोबत जोडली गेली. आणि आमचे नशिबाने म्हणा दोघांचे विचार बऱ्यापैकी जुळतात, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या विचारांनी, कधी ते मला सांगतात, कधी मी त्यांना सांगते, आणि एकमेकांचे विचार एवढे जुळतात की आम्ही त्या क्षेत्रामध्ये, जसं कौशल्य विकासामध्ये आत्ता माझी नुकतीच नियुक्ती झालेली आहे दिल्लीमध्ये, मला वरिष्ठ सल्लागार म्हणून पद मिळालं. आणि या पदाचा मलाही खूप अभिमान वाटला की या पदाचा मी नक्की चांगल्या प्रकारे उपयोग घेऊ शकते. की आपल्या इकडे काही स्कीम्स असतील, बऱ्याच लोकांना माहिती नसतात, शिक्षणाच्या असतील, आरोग्याच्या असतील, आणि त्या संदर्भात त्यांना माहिती करून देणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, तर या उद्देशाने मग पुढे काम करायचं आहे. तर ह्याचा मला असं वाटतं की आपल्या भागातील लोकांना नक्कीच उपयोग होईल. नाही, प्रामुख्यानं जर पाहिलं आपण, तुम्ही दोघं पण ग्रामीण भागातून आलेत, ग्रामीण भागातली जी काही सामाजिक पार्श्वभूमी किंवा घरगुती जे वातावरण असतं की ठीक आहे, शिकली मुलगी पुन्हा नोकरीत आली, प्राध्यापिका झाली, ठीक आहे, मात्र राजकारणामध्ये तिला कुठंतरी वाटचाल करायचं म्हणजे बऱ्याचशा अडचणींना, कौटुंबिकच अडचणींना सामोरे जावं लागते. मात्र स्वतःचं कुटुंब सांभाळत, नोकरी करत आणि आता समाजकारण करत पुन्हा राजकारणामध्ये, तर या संदर्भात साहेबांची कशी भूमिका राहिलेली आहे तुम्हाला सोबत घेताना? नक्कीच त्यांची खूप मोठी भूमिका आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला मला साथ दिलेली आहे. म्हणजे माझ्या करिअरमध्ये असेल, मला प्रत्येक गोष्टीमध्ये गायडन्स करणं, की म्हणजे माझा जो धीर असतो, कधी कधी असं व्हायचं की घरी अशी परिस्थिती असायची की मुलांना सोडणं, म्हणजे आपण जॉब करणं, कुठेतरी मीटिंग्स अटेंड करणं, अशा गोष्टी खूपदा व्हायच्या. पण त्यांची इतकी सोबत राहायची की ते बऱ्याचदा मला सोबत घेऊन जायचे कुठे चांगल्या ठिकाणी, जिथे की मला काही नवीन लोकांच्या ओळखी होतील. तर अशा प्रकारे हळूहळू आमचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर मलाही त्यामध्ये खूप आवड निर्माण झाली की आपणही काहीतरी करायला हवं. म्हणजे करिअरच्या दृष्टीने असं नको की फक्त नोकरी करतोय आपण जे क्षेत्र असे आहेत की ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ज्याबद्दल एक्सपोजर नाही, त्याबद्दल एक्सपोजर देण्याचं काम ह्यांनी मला बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि खरं म्हणजे त्यांचं साथही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणि जे काही आता आहे तर म्हणजे ते सोबत असतात, मला बऱ्यापैकी गायडन्स करतात, आणि मलाही त्यामुळे ऊर्जा मिळते की नाही, आपणही ह्या घरगुती गोष्टी तर चालतच राहतात. म्हणजे मुलांना सांभाळणं, घरचं सगळं लक्ष देणं, किंवा इवन जॉब करणं, पण त्यासोबत पण आपण समाजामध्ये काहीतरी करायला हवं. शेवटी माझे पण वडील एक सरकारी हे होते, डिफेन्समध्येच होते, त्यामुळे त्यांनी देशसेवा हे केलेलीच आहे. ते म्हणा की असं रक्ताचं आमचं नाळ जुळलेली आहे की माझ्यामध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी जशी देशसेवा केलेली, तसं आपण आपल्या भागासाठी काहीतरी करणं, त्यांची सेवा करणं,
हा एक उद्देश आहे. तुम्ही जवळपास आता स्वयंरोजगारासंदर्भात तुम्ही जी संकल्पना मांडली, जवळपास 32 देशामध्ये आपण जाऊन रोजगार आणि स्वयंरोजगार या संदर्भात आपण त्या देशातील रोजगारासंदर्भात अभ्यास केला आणि आत्मनिर्भर भारत जे की नरेंद्र मोदींचं जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवणारे हे डॉक्टर श्रीकांत पाटील आहेत, ज्यांनी नरेंद्र मोदीची आत्मनिर्भर भारत ही जी काही संकल्पना आहे ही प्रत्यक्षात त्यांचं मॉडेल आहे जे ते राबवण्यात देशभरात 12 राज्यामध्ये माझ्या माहितीस्तव राबवल्या जाते. तर हे कसं अंमलात आलं, कसा प्रवास राहिला, कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला झाला आणि त्या देशामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराची काय संकल्पना आहे, कोणत्या पद्धतीनं लहान मोठे उद्योग जे उभारी घेतात, इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट दिसते ती आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक पाणी पुरवठा असताना आता रस्त्यांचे जाळे आहेत त्या आणि जो काही भौगोलिकदृष्ट्या जी काही वातावरण लागते ते सगळं आहे. तर त्या पद्धतीनं वेगळेपण काय करता येईल? आत्मनिर्भर भारत ही खूप मोठी संकल्पना आहे, आदरणीय पंतप्रधानांची ती संकल्पना आहे आणि त्यामध्ये जी कोर आयडिया होती ती नॅशनल एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप मिशन. म्हणजे पूर्वी देशामध्ये फक्त रोजगारावर बोललं जायचं, स्वरोजगारावर कधी बोललं नाही. आपण ज्याला मराठीत स्वयंरोजगार म्हणतो, स्वतःचा उद्योग असेल, स्वतःचा व्यवसाय असेल. तर आदरणीय पंतप्रधानांनी हा विषय मांडला. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्टर असं 30 मंत्रालयाचा एक समूह तयार करण्यात आला. तर 30 मंत्रालयाबरोबर समन्वय करून त्यांच्या काय अपेक्षा, जसं ॲग्रिकल्चर असेल, तुमचं IT मिनिस्ट्री असेल, MSME असेल, हे सगळ्या मंत्रालयाबरोबर चर्चा केली. बऱ्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, काही मोठी जी लोकं आहेत त्यांच्याबरोबरही या बाबतीत चर्चा झाली. तर याच्यामध्ये 11 सेक्टर्समध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, IT असेल, हेल्थकेअर असेल, अशा 11 सेक्टरमध्ये आत्ताच्या पॉलिसीमध्ये काय बदल व्हावा. दुसरा विषय असा होता की येणारे जॉब रोल्स काय असू शकतात. आता जसं रीटाचं PhD आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जो आत्ताचा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे, डेटा सायन्स तर याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या जॉबवर परिणाम होणार आहेत, पॉझिटिव्हही होणार आहेत आणि निगेटिव्हही होणार आहेत. असे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये आता ड्रोन झाले, मेकॅनायझेशन झालं, तर याच्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये काय स्किल लागणार आहेत. तर असं 15 कोटीचं मोठं ध्येय देशासमोर मांडलं. तो संपूर्ण प्रबंध जो होता तो आम्ही लिहिला आणि त्याचे 3 स्टेजेसमध्ये करून तो प्रेझेंट केला. आणि मग याचं इम्प्लिमेंटेशन कुठे करता येईल. तर आदरणीय शिवराज सिंग चौहानजी खूप डायनामिक लीडर आहेत, सोशल रिफॉर्म्स त्यांनी खूप केलेल्या आहेत. त्यांच्या योजना खरंच समाजाच्या तळागाळातल्या लोकांसाठी आहेत आणि म्हणूनच ते तिथे आज इतके वर्ष आज मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर खूप शिकायला मिळालं, त्यांच्याबरोबर ही योजना अंमलात आणतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सतत विकास लक्ष्य त्याचे ठरलेले आहेत. त्याच्यात रोजगार स्वरोजगार एक खूप मोठी भूमिका त्याच्यामध्ये तय करतोय. तर या संदर्भामध्ये त्याची सुरुवात झाली. लाखो युवकांना रोजगार देण्यात आला, वेगवेगळ्या क्षेत्रात आला. आता आम्ही मध्ये संसदीय संकुल परियोजना म्हणून आहे, जी 47 देशभरातले जे जनजातीचे आदिवासी समाजाचे जे खासदार आहेत त्यांना मिळून ही संस्था योजना केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही आत्ता 5 राज्यातली मुलं, जे आपल्या गडचिरोलीचंही त्याच्यात काही मुलं होती, ती या मुलांना येऊन आम्ही 3 महिने ट्रेनिंग मोफत देऊन त्यांना एक छोटासा उद्योजक गावात राहावा ही संकल्पना मांडली. तर त्याच्यामुळे हे आता असे बरेच प्रोजेक्ट्स चालू आहेत. मध्ये कौशल समरसता केली, जे आपले अनुसूचित जातीचे युवक आहेत, अशा 250 युवकांना आपण 3 महिने रिग्रेस ट्रेनिंग देऊ. आता गावाकडे जाताना दादा एक नेहमी प्रश्न येतो आणि बोलताना वयस्कर माणसांसोबत बसलं की म्हणतात, अहो याला कुठेतरी बघा, कुठेतरी चिटकवा. बरोबर. हे आपली मराठी मराठवाड्यातली मराठी आहे. हा, कुठतरी चिटका बाबा, याला बघा, घरीच बसून आहे. बरं, ते पोराचा जे पण प्रश्न असतो की साहेब नुसता पंखा शिकायचा जरी असेल तर वर्षभर दुकानावर राहावं लागते. तर आपण आता ह्याच मॉडेल जे आपण मध्य प्रदेशमध्ये केलं आणि आता बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्या विषयाबरोबर मीटिंग झाल्यात. आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेब पण आले, 2-3 तास फिरले, संघटनचे बरेच लोक त्याच्यामध्ये आले, बरेच मंत्री आले. तर त्यांना असं वाटतंय की जे मध्य प्रदेशमध्ये जी आपण संस्था घेतली होती, जी 2 वर्षापूर्वी संस्था घेतली होती, ती कर्जात होती 7-8 कोटी, ती आपण 2च वर्षात प्लस करून पुढे 8 कोटी प्लस केलं. म्हणजे ती तोट्यातली संस्था नफ्यात ॲव्हरेज झाली आणि पुन्हा नफ्यात आली आणि ते एक बेस्ट प्रॅक्टिस झाली. आता आम्ही व्हिएतनाममध्ये काम करतोय, आम्ही तांझानियामध्ये काम करतोय, इथोपियामध्ये काम करतोय, श्रीलंकेमध्ये काम करतो. अशा जवळपास 11-12 देशांमध्ये आम्ही आत्ता काम करतोय. डिफेन्समध्ये काम करतोय, DRDOच्या अधिकाऱ्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय.
तर आता जेव्हा हे सगळं करताना असं वाटतं की आपला महाराष्ट्रात पण बऱ्याच मुख्यमंत्र्यांचं म्हणजे आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, लोढा साहेब असतील, या सगळ्यांनी असं म्हणणं आहे त्यांचं की मी परवाच प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर माझी डिटेल चर्चा आहे. सगळे म्हणतात क्रिस्प जसं मॉडेल तुम्ही उभं केलं मध्य प्रदेशमध्ये ते आमच्या सगळ्या राज्यांमध्ये करून द्या. बरं, ज्या पद्धतीनं आपण क्रिप्सचं मॉडेल तयार केलं जी. त्या अगोदर आपण 32 देशांचा प्रवास केला, त्या ठिकाणचा रोजगार आणि स्वयंरोजगार जी. भारताच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणचं जे काही रोजगाराचं इतर देशामधलं जे काही मॉडेल आहे, काय फरक आहे? याच्यामध्ये मूलतः जर फरक पाहायला गेलो तर आपण जेव्हा आत्मनिर्भर लिहिल्या गेलं तेव्हा जनरली आपण बरेच पाहतो की जे प्रयोग भारतात होतात की जर्मन मॉडेलवर सेंटर्स होत आहेत, जपान मॉडेलवर होत आहेत, सिंगापूर मॉडेलवर होत आहेत. पण मी असा विचार केला आपल्याला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर मॉडेल पण आपलंच पाहिजे. दुसऱ्याच्या मॉडेलने आपण आत्मनिर्भर कशाला व्हायचं? मग म्हणलं आपण तयार करूया ते मॉडेल. आता तुम्ही जर फरक विचारला तर माझ्या PhD मध्ये मी जवळपास 5 वर्ष अभ्यास केला आणि तो स्किल डेव्हलपमेंटवरच PhD केली. तर त्याच्यामध्ये जर मॉडेल्स पाहायला गेलो आपण तर माझा आत्ता रोल नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे त्याच्यामध्ये पण होता. मी आता महाराष्ट्रात तज्ज्ञ म्हणून त्या समितीवर आहे. कौशल्य विद्यापीठाची एक समिती आली त्याच्यावर आहे. हे सगळे माध्यमातून आपण काय प्रयत्न करतो की जसं जर्मन आहे, जर्मनमध्ये ड्वेल स्किल डेव्हलपमेंट मॉडेल आहे, ड्वेल एज्युकेशन मॉडेल आहे. ते 6वीपासूनच वोकेशनल स्किल शिकवतात. काही ठिकाणी 4थीपासनं आहे, काही ठिकाणी 8वीपासनं आहे. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठा विषय जो आहे ते 2 पद्धतीने आम्ही पाहतो. मध्ये सरकारने ITIला उन्नत करणं, ITI अपग्रेड करणं, याच्यासाठी 5 की परफॉर्मन्स इंडिकेटर लिहिले ते किंवा हे 5 पॅरामीटर्सवर ITIला मोजू. तर मी माझ्या PhD मध्ये 28 पॅरामीटर अजून लिहिले की बाबा टॉयलेटपासून टेक्नॉलॉजीपर्यंत एखादी संस्था तयार करायची असेल तर काय लागणार आहे. तर जी आपण बोलतो नाही ना, बरोबर. हां, तर त्याच मॉडेलला आता बाहेरच्या देशातले कम्पॅरेटिव्ह आपण काही घेतलेत, पण आपण जसं म्हणतो की एखादा वेशभूषा आपण रेडीमेड जरी घेतली तर त्याला आपल्या मापासाठी टीचिंग करावी लागते आणि आपलं स्वतःचं मॉडेल आहे. आता आमच्या संस्थेमध्ये मातीच्या भांड्यापासून, मातीच्या मूर्तीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत हे सगळे क्षेत्र होतात. आता आदरणीय पंतप्रधान सगळ्या देशांमध्ये जाऊन भारतीय संस्कृतीबद्दल ज्या पद्धतीनं बोलत आहेत, भारतीय टुरिझमबद्दल ज्या पद्धतीनं बोलत आहेत, मला असं वाटतं त्याच्यात भरपूर उद्योग व्यवसाय त्याच्याशी जोडलेले आहेत. उद्योग आणि व्यवसाया संदर्भात आपण ज्या पद्धतीने बोलले, आपलं जे काही इन्सिडेंट स्वतःशी ज्या घडलेल्या घटना सांगितल्या, तरुणांशी जो अनुभव आलेला तो सांगितला, आणि ग्रामीण भागातील जो तरुण त्या ठिकाणचा जो काही ज्येष्ठ मंडळी आहेत की बाबा ह्या तरुणाला रोजगाराचं पहा आपण असं बोलता. मराठवाड्यातला जर एकूण ओव्हरऑल जर प्रश्न पाहिला तर मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या नद्या वाहणाऱ्या आहेत, ज्यात गोदावरी नदी आहे, पूर्णा आहे, मांजरा नदी आहे, इतरही छोट्या मोठ्या आसना आहे. ह्या नद्या वाहतात. कयाधूसारखी नदी आहे. प्रामुख्यानं जर पाहिलं सिंचनाचा जो काही अनुशेष आहे अद्यापही भरून निघालेला नाही. आणि त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर राज्य याच्या भागाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातील उद्योग धंदे हे बंद अवस्थेमध्ये दिसतात. आपलं तर मॉडेलच रोजगार आणि स्वयंरोजगाराचं आहे. प्रामुख्यानं हिंगोली किंवा नांदेड ह्या जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात पाहिलं तर कितीतरी शुगर मिल्स आहेत ज्या की बंद आहेत, की छोटे मोठे जे काही टेक्स्टाईल्स पार्क्स आहेत ते बंद आहेत, सूतगिरण्या बंद आहेत. आणि ह्या बंद पडलेल्या जे काही उद्योग आहेत याच्यावर विधानसभा आणि लोकसभेचं राजकारण करून पुन्हा आमदार आणि खासदार होण्याचा प्रकार घडतो. तर ह्या आपल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मॉडेलमध्ये हे बंद पडलेल्या उद्योगधंद्याविषयी काही संकल्पना आहे का, की हे बंद पडलेले उद्योगधंदे पूर्ववत पुन्हा हे पुनर्जीवित होतील अशी काही संकल्पना आहे आपल्याकडे? तर मला असं वाटतं की आपण 0 इंडस्ट्री झोनमध्ये येतो. ते खरंच आपल्याला खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. नाही, मी नक्कीच ह्या प्रश्नामध्ये तुमच्या येण्याचा प्रयत्न करतो. कारण असं आहे की आपण 0 इंडस्ट्रीमध्ये येतो, मात्र त्या विभागाला 3 ते 4 वेळेस म्हणजे किमान 15 वर्ष सहकार मंत्रीपद ज्या विभागाला लाभलेले, दुर्दैव असं आहे की त्याच विभागामध्ये इंडस्ट्री गायब आहे किंवा जे उद्योग आहेत ते बंद पडलेले आहेत. तर याचं पुनर्जीवन होणं कुठेतरी गरजेचं आहे. आता मी काय केलंय, माझी एक 10 लोकांची रिसर्चरची टीम जी आहे त्या मी सगळ्या भागांमध्ये फिरतोय. म्हणजे हातगावची MIDC असेल, तुमचा वसमतचा विषय असेल, तर मी वसमतचे सगळे सूतगिरण्या, हँडलूम्स यांना वैयक्तिक जाऊन भेटलो. मुद्दाम साध्या कपड्यात गेलो, त्या लोकांशी बोललो, चर्चा केली, त्यांचे प्रश्न काय आहेत, आणि आम्हाला की रिसर्च रिपोर्ट तयार करतो. मी हिंगोली हा विषय राजकीय प्रवास सुरू व्हावा
किंवा माझ्यासाठी इतरांसारखा लॉन्चिंग पॅड व्हावा, हा विषय अजिबात नाही आहे. ज्या मातीत आपण खेळलो, ज्या मातीत आपण रमलो आणि त्या भागातली लोक आज त्याच अवस्थेत आहेत, हे खूप मोठं दुःख आहे. तर हे कुठेतरी जावं. आता आम्ही काय केलं आहे, कम्प्लीट एक DPR तयार करतो आहे मी, ज्याला तुम्ही स्किल गॅप ॲनालिसिस म्हणा आणि किंवा जो इंडस्ट्री गॅप ॲनालिसिस आहे. आता आपण काय करतो की जे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स आहेत, जसं आपल्या इथं सोयाबीन भरपूर आहे, आपल्या इथं हळद भरपूर आहे, कापूस आहे, काही भागामध्ये केळी जास्त आहे, डोंगरकडा हा जो पट्टा पाहिला तर ऊस चांगला आहे तिथे. तर या सगळ्या भागामधले जे डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे, आता मी मध्य प्रदेशमध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट केलं. तर आपण आपल्या इथे 1 तालुका म्हणता येईल, 1 ब्लॉक 1 प्रॉडक्ट, ज्याच्यामध्ये जो प्रॉडक्ट चांगला तयार होतोय त्याला फिनिश कसं करता येईल, त्याला माध्यम किंवा प्लॅटफॉर्म्स कसे देता येईल. जसं क्रिप्स संस्थेनं महाराष्ट्रामध्ये काम करण्याचं आपण काय ठरवलं, आपण महाराष्ट्रामधून मध्य प्रदेशमध्ये का जायचं ठरवलं? नाही, त्यावेळेस कसं झालं की एक प्लॅटफॉर्म पाहिजे होतं. म्हणजे मी जेव्हा ही संस्था घेत होती आणि ज्या लेवलवरनं मला पाठवलं होतं, तेव्हा तिथलेही मुख्यमंत्री म्हणले की तुम्हाला काहीतरी मोठं घ्या. पण मी गेलो होतो फक्त रोजगारासाठी आणि माझ्या संस्थेमध्ये लोक होते, भले त्यांना पगारीचे प्रॉब्लेम्स होते, संस्था खाली जात होती, पण लोक सगळ्यात मोठी ॲसेट असते. ट्रेंड लोक होती, ट्रेनर्स होते, मोठे मोठे रिसर्चर होते. तर ह्या लोकांचा उपयोग घेऊन करता आलं. तर महाराष्ट्राच्या बाबतीत त्यावेळेस आम्ही हा प्रस्ताव मांडला होता. म्हणजे माझ्या काही मोठ्या लेवलवर, मी तुम्हाला कधी सांगेन की कुठल्या लेवलवर बैठकी झाल्या होत्या आणि त्या बैठकी झाल्यानंतर इथे वाटलं होतं की स्कोप तयार होईल. हिंगोली लोकसभेसाठी इंटरेस्टेड आहेत असं समजतंय, काय सांगणार? मी माझ्याबद्दल बोलतोय असं नाही, पण एक जनरल फिरताना असं येते की लोकांना असं वाटतं की बाबा कोणीतरी माणूस भागातला असावा. त्याच्यामुळं मातीची नाळ ही लोकांना अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, एक लोकांमध्ये असं वाटते फिरताना लोकसभा तिकीट आणि ह्या गोष्टी, खरं सांगायचं तर गौण आहेत. जो गावातले प्रश्न दिल्लीत मांडू शकेल आणि गावातली भूमिका दिल्लीत मांडता येणारा असा माणूस असावा, अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. पण आपल्याला काम करायचं हे ठरवलेलं आहे. म्हणजे आता आपण असं म्हणू की 2024मध्ये लोकसभा आहे, लोकसभेनंतर काय, म्हणजे तिकीट असेल नसेल, आपल्याला तिकडेच राहायचं आहे, हे डिसाइडेड आहे. वर्षातले फक्त 4 महिने हिंगोलीच्या ग्रामीण भागात राहणारे जे काही कुटुंब आहेत ते फक्त 4 महिने पावसाळ्यामध्ये त्या घरी येत असतात आणि 8 महिने हे रोजगारासाठी बाहेर असतात. मी आता बऱ्याच ठिकाणी बोलायला जातो, जे मोर्चे निघत आहेत, हजारात लाखात जे निघत आहेत, ते कुठल्या जातीचे मोर्चे नाही. मी पूर्वीपासून असं म्हणतो की हे बेरोजगारीचे मोर्चे आहेत. त्याच्यात जात आत्ता फक्त ती एकत्र येण्याचं माध्यम आहे. तुम्ही जे गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणताय, गुन्हेगारीत मुलं जात आहेत, त्याचं मूळ कारण रोजगार नाही आहे. रोजगार मिळाला की सगळे लोक त्याच्यात गुंतवणार. आता जो महत्त्वाचा विषय जो आहे की आपल्या भागामध्ये बेरोजगारी आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं म्हणतोय की आपली अवस्था जी आत्ताची झालेली आहे ती बिहारसारखी अवस्था झालेली आहे. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 7-7, 8-8 पोरं जनावरं कोंबल्यासारखे राहत आहेत. 8,000, 10,000 नोकरीवर काम करतात. लग्न झालं की त्याच्यात त्याचं भागत नाही, त्यांना परत गावाकडे यावं लागतं. हे कुठेतरी विदारक परिस्थिती आहे. मला असं वाटतं की हाताला काम जर मिळालं, तालुक्याला लोकसभेमध्ये एक सेंटर असावं आणि त्या मुलाला, जसं आपण म्हणलो की कुठेतरी ट्रेनिंगला पैसे चाललेत, कुणाच्या तरी दुकानावर 2-3 हजार रुपये महिना घेऊन शिकावं लागतं, तो पोरगा 2 महिन्यात तयार होईल. त्याला आपण जेवण, तिथलं राहणं, त्याचं सर्टिफिकेशन, फीस, हे सगळं फ्री. हिंगोली जिल्हा हा एज्युकेशनली पॅरलाइज्ड आहे. तिथे आपल्याकडे मेडिकल कॉलेज नाही आहे, तिथे विद्यापीठ नाही आहे, तिथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, चांगल्या सुविधा नाही आहेत. तर जेव्हा असं वाटतं की आपल्या शाळा चांगल्या होणं, म्हणजे लहानपणी आम्हाला असं वाटायचं की ते जे आकृत्या असायच्या ते बघायला मिळतील का. नुसतं म्हणजे वहीवर आकृती काढली, सरनी बोर्डवर काढली, आपण वहीवर काढली. तर आम्ही दोघांनी 168 प्रकारचे मॉडेल्स तयार केले. म्हणजे जे 5वी ते 12वीपर्यंत जे सगळे आकृत्या आहेत, त्या आकृत्याच्या मॉडेलबरोबर तुम्हाला खेळता येईल आणि शिकता येईल. तर शिक्षण नीट करणं, विद्यापीठं किंवा कौशल्य विकासाचं शिक्षण आणणं आणि फक्त रोजगार, हा ध्यास घेऊन आम्ही दोघंजणं फिरतो. तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर श्रीकांत पाटील व डॉक्टर रीता पाटील, ज्यांची संस्था, जी क्रिप्स नावाची जी संस्था आहे, ती ज्या संस्थेनं जगभरातील 32 देशामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराचा अभ्यास केला. त्या अंतर्गत त्यांची जी संस्था आहे ती मध्य प्रदेशमध्ये सरकारमध्ये काम, रोजगार आणि स्वयंरोजगाराचं काम करते. आणि सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या रीटा पाटील हे आपल्यासोबत होत्या, ज्या कौशल्य विकास मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आणि हे दोघंजण सुद्धा रोजगार आणि स्वयंरोजगारासंदर्भात
देशामध्ये 15 कोटी रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत त्यांच्या आणि येत्या लोकसभेला हिंगोली लोकसभेमधून त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत अशा दोघांना सुद्धा मी मॅक्स महाराष्ट्र परिवारातर्फे शुभेच्छा देतो. तुमचं रोजगार आणि स्वयंरोजगाराचं मॉडेल देशभरात आणि जगभरात पोहोचो हीच सदिच्छा. नमस्कार.